20 जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता आणि पहिल्याच दिवशी दिल्लीत असा काही थरार घडला ज्याने देशाचं राजकारण हादरवून सोडलं। संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांसमोर विरोधकांना शांततेचं आवाहन केलं होतं, पण सभागृहाचे दरवाजे उघडताच विरोधकांनी केंद्र सरकारला थेट टार्गेट केलं। नीट पेपर लीक घोटाळा आणि जंतर मंतरवर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सुरू असलेलं कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचं आंदोलन या दोन मुख्य मुद्द्यांवरून विरोधकांनी थेट शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणा दिल्या। काय आहे ही पूर्ण बातमी जाणून घ्या आमच्या या व्हिडिओ सोबत। या प्रचंड गदारोळामुळे पहिल्याच दिवशी संसदेचे कामकाज कोणतेही ठोस काम न होता थेट पुढच्या दिवसासाठी ढकलण्यात आले, पण खरा राडा संसदेबाहेर सुरू होता, ज्याची ठिणगी 18 जुलैलाच पडली होती। शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात प्रख्यात आंदोलक सोनम वांगचुक हे जंतर मंतरवर आमरण उपोषणाला बसले होते। त्यांच्या उपोषणाचा 21वा दिवस म्हणजेच 18 जुलै 2026 ची ती पहाट होती, जेव्हा दिल्ली हायकोर्टाच्या एका जुन्या आदेशाचा दाखला देत दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या अचानक धडकल्या। पोलिसांनी आंदोलनाचा मंच उद्ध्वस्त केला आणि उपोषणामुळे कमालीचे अशक्त झालेल्या सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने बेडवरून उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं। सोनम वांगचुक यांना अशा प्रकारे रुग्णालयात डांबल्यामुळे आंदोलक विद्यार्थी अधिकच संतप्त झाले होते। अखेर काल 20 जुलै रोजी पूर्वघोषित कार्यक्रमानुसार सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 12 ते 13 हजार तरुणांचा जनसागर संसदेच्या दिशेने निघाला। हा चलो संसद मोर्चा जसा रायसीना रोड आणि संसदेच्या मुख्य गेट जवळ पोहोचला, तिथे पोलिसांनी लोखंडी बॅरिकेड्स लावून त्यांना रोखलं, पण संतप्त तरुणांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला। हा बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करताच दिल्ली पोलिसांनी आणि रॅपिड ऍक्शन फोर्सने आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज सुरू केला। डोक्यावर आणि पाठीवर पोलिसांच्या लाठ्या बसत होत्या, तर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। या भीषण चेंगराचेंगरीत आणि लाठीमारात अनेक पुरुष आणि महिला जखमी झाल्या। आंदोलनाची तीव्रता इतकी भयानक होती की प्रशासनाला दिल्लीतील 4 मुख्य मेट्रो स्टेशन तात्काळ बंद करावी लागली। याच गोंधळात सोशल मीडियावर बातमी आली की मुख्य नेते अभिजित दिपके यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे, पण याचं खरं सत्य असं आहे की दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांना अटक केली नव्हती। दिल्ली पोलिसांनी तात्काळ जाहीर केलं की त्यांनी दिपके यांना डिटेन केलेलं नाही आणि काही वेळातच जंतर मंतर इथे अभिजित दिपके प्रकट झाले। या प्रचंड राड्यानंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली असून सरकारने त्यांच्या काही मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे। तरीही शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय हे उपोषण संपणार नाही असा इशारा तरुणांनी दिलाय। सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली आगमो यांनी देखील असंख्य मागण्या केलेल्या आहेत। त्यांनी वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून तात्काळ डिस्चार्ज देऊन खासगी रुग्णालयात हलवण्याची आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही उपचार न करण्याची प्रमुख मागणी केली आहे। तसेच सरकारने संसदेत शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वावर आवाज उठवण्याचे ठोस आश्वासन दिले तरच वांगचुक उपोषण सोडतील अशी कडक अट त्यांनी ठेवली आहे। त्यांच्या या भूमिकेवर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। बहुतांश नागरिक आणि तरुणांना त्यांच्या या मागण्या पटलेल्या आहेत, अत्यंत योग्य वाटत आहेत, कारण हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे। तर दुसरीकडे काहींना वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे त्यांना रुग्णालयातच ठेवणे योग्य आहे अशीही काही कायदेशीर बाजू मांडली जात आहे। 20 जुलैच्या या वादळी दिवसाने देशाच्या लोकशाही समोर काही गंभीर प्रश्न उभे केले आहेत। एकीकडे संसदेच्या आत कोट्यवधी रुपये खर्चून लोकप्रतिनिधी फक्त गदारोळ करत आहेत, ज्यामुळे पहिल्याच दिवशी कामकाज ठप्प झाले, तर दुसरीकडे आपल्या शिक्षण व्यवस्थेतील हक्कासाठी आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी लढणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवल्या जात आहेत। प्रश्न हाच उरतो की देशातील तरुणांना आपल्या भविष्याची मागणी करण्यासाठी कायम जखमी अंगानेच रस्त्यावर उतरावे लागणार का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी न्यूज नेटवर्क 360 मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।